आजचा विषय आहे घर संसार आणि व्यवहार, कलेक्टरास पत्र. तिसऱ्या अध्यायामधून आपण घेतलेला आहे. देवाच्या प्रिय संतांनो, तर चला आपण जाऊया त्या विषयाकडे वळूया. तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि जे चॅप्टर आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्ही लिहू शकता. तुम्हाला समोर उपयोगी पडेल. नंतर म्हणू नका की हा प्रश्न माझ्या शिकवण्यामध्ये नाही आला, हा उत्तर माझ्या शिकवण्यामध्ये आलं नाही, हा चॅप्टर माझ्या शिकवण्यामध्ये आलं नाही. नंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही. ओके, लेट्स गो. देवाच्या प्रिय संतगणांनो, येशू ख्रिस्तावरील विश्वासाने केवळ व्यक्तीचाच नव्हे तर कुटुंबाचा, घराचाहीच पालट होतो. कळतं तुम्हाला? येशू ख्रिस्तावरील विश्वासाने केवळ व्यक्तीचाच नव्हे तर कुटुंबाचा, घराचाही पालट होतो. या भागामध्ये पौलाने घरातल्या लोकांना, पती, पत्नी, मुले व घरातले नोकर ह्यांना उद्देशून लिहिले आहे. हे सर्वच लोक विश्वासणारे होते असे दिसते, कारण प्रेषिताने त्या सर्वांनाच येशू ख्रिस्ताला संतोष होईल असे आचरण ठेवण्यास सांगितले आहे. कळते तुम्हाला? व्हेरी गुड. तर आजचे घरसंसार पाहिले तर त्यात मुळात बरेच काही चुकले आहे असे दिसते. बरोबर. आजचे घरसंसार पाहिले तर त्यात मुळात बरेच काही चुकले आहे असे दिसते आपल्याला. पश्चिमात्य देशात उद्ध्वस्त कुटुंबांची संख्या सतत वाढती आहे. शहरी भागात प्रत्येक 2 विवाहामागे एक घटस्फोट होतो असे दिसते आपल्याला. घरात फक्त आई अगर वडील यांतील कोणीतरी एकच असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर दिसते. आजकाल निम्म्याहून अधिक माता नोकरीसाठी घराबाहेर असतात. त्यातील बहुतेकांची मुले लहानच असतात. 6 ते 16 या वयोगटातील मुले रोज 3-4 तास TV पाहत असतात. TVवरच्या दृश्यांचा बालमनावर मोठाच परिणाम होतो. मुलांना शिक्षा करणे, त्याचे नीट संगोपन न होणे, अशा प्रकारचे प्रमाण वाढतच आहे. नीट लक्ष न दिल्याने बिघडलेल्या, आजारी झालेल्या मुलांविषयीची माहिती सरकारकडे वळवली जाते. दरवर्षी अशी 2-4 दशलक्ष प्रकरणे पुढे येतात, आपण पाहतो. पण प्रत्यक्षात हे प्रमाण जे आहे खूपच अधिक आहे. हे जे प्रमाण आहे हे खूपच अधिक आहे. देवाने या पृथ्वीवर सर्वप्रथम घर, कुटुंब ही संस्था स्थापन केली आहे. देवाने या पृथ्वीवर सर्वप्रथम घर आणि कुटुंब ही संस्था स्थापन केली आहे. हे आपल्याला उत्पत्ती या अध्यायामध्ये 2 अध्याय 18 वचन ते 25 वचन आणि मत्तय शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 6 वचन या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता. ओके. घर कुटुंब बिघडले की मग समाज आणि राष्ट्र बिघडायला किती उशीर लागणार? बरोबर. घर संसार, कुटुंब व्यवस्था बिघडणे, मोडणे हे अखेरच्या काळाचे एक चिन्ह आहे. 2 तिमोथी याचा 3 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की काय सांगितलेलं आहे याविषयी. कन्फ्युशियसने कित्येक शतकापूर्वी सांगितले होते, देशातील घरे कुटुंबे जेवढी खरी प्रामाणिक असतात त्या प्रमाणात देश समर्थ
शक्तिमान होतो. सात्विक, भक्तिपारायण ख्रिस्ती कुटुंबाची उभारणी, विकास करणे हे प्रत्येक व्यक्तीचे परम कर्तव्य आहे, तुमचे आणि आमचे. ओके. पौलाने घरातील, कुटुंबातील प्रत्येकाला बोध केला आहे. सुस्थिर, सात्विक कुटुंबासाठी आवश्यक घटक कोणते तेही त्यांनी सांगितले आहे. उगाच म्हणत नाहीत की बायबलमध्ये सर्व प्रश्नाचे तुम्हाला उत्तरं मिळतील म्हणून. बरोबर. पती आणि पत्नी प्रीती व अधीनता, कलस्यकरास पत्र 3 अध्याय 18 ते 19 वचन. पौलाने सर्वप्रथम स्त्रियांना उद्देशून लिहिले आहे. सर्वप्रथम कोणाला उद्देशून लिहिले? स्त्रियांना, बायकांना. म्हणजे त्यांनाच बोधाची जास्त गरज होती अशी नाही. सुवार्तेमुळे रोमन जगामध्ये स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये आमालूग्रद बदल घडून आला. सुवार्तेमुळे त्यांना एक नवे स्वातंत्र्य मिळाले, नवी प्रतिष्ठा मिळाली. पण हे स्वातंत्र्य व ही प्रतिष्ठा म्हणजे काय ते काहींना नीटपणे समजले नव्हते. म्हणूनच पौलाने त्यांना येथे हितबोध केला आहे. एपिस्करास पत्र 5 अध्याय 18 वचन, पुढे 1 पेत्र 3 अध्याय 1 वचन. पुढे या वचनातून असाच बोध केला आहे. अधीन असणे म्हणजे दास, गुलाम असणे नव्हे. मुळात हा शब्द लष्करी परिभाषेतला आहे. हुद्द्याप्रमाणे क्रमव्यवस्था लावणे हा त्याचा अर्थ आहे. सैन्यामध्ये कोणी सैनिक असतो, कोणी अधिकारी असतो. यातील एक दुसऱ्यापेक्षा अधिक चांगला असतो असे नाही. त्यांचा हुद्दा, दर्जा वेगवेगळा आहे, एवढाच याचा अर्थ आहे. देव सर्व काही शिस्तीने, व्यवस्थितपणे करीतो. 1 कोरिन्थीकरास पत्र 1 अध्याय 40 वचन. समाजामध्ये वरिष्ठ कनिष्ठ अशी अज्ञानाची साखळी व्यवस्था त्याने ठेवली नसती तर सर्वत्र सवळा गोंधळच माजला असता. पत्नीने पतीच्या अधीन असावे म्हणजे पुरुष स्त्रीपेक्षा अधिक श्रेष्ठ, चांगला आहे असे होत नाही. कुटुंबात नेतृत्व करण्याची, चालवण्याची जबाबदारी पुरुषाची आहे. कळतंय तुम्हाला? आवाज येतोय? ओके, थँक्यू. कुटुंबात नेतृत्व करण्याची व घर चालवण्याची जबाबदारी पुरुषाची आहे, एवढाच यात त्याचा अर्थ. प्रमुख पद म्हणजे अरेरावी करणे, मी म्हणेल ती पूर्व, असे मुळीच नाही. प्रमुख होणे म्हणजे प्रेमळपणे नेतृत्व करणे. खरे तर पती व पत्नी दोघांनीही प्रभूच्या व परस्परांच्या अधीन असणे अगत्याचे आहे. इपिस्करास पत्र 5 अध्याय आणि 21 वचन लक्षात असू द्या आणि लिहून पण ठेवा. ओके. येशू ख्रिस्ताच्या प्रमुखत्वाखाली दोघांनीही परस्पर आदराने राहायचे आहे. कोण? स्त्री आणि पुरुष. पत्नी. खरी आध्यात्मिक अधीनता हेच वाढ, विकास आणि परिपूर्ती होण्याचे इंगित आहे. ख्रिस्ती स्त्री प्रभूच्या, लक्षात असू द्या, ख्रिस्ती स्त्री प्रभूच्या व आपल्या पतीच्या अधीन असली की तिच्या शिरावर व मनावर कसलेच ओझे उरत नाही आणि तिला जीवनात परिपूर्तीचा आनंद मिळतो. तसा आनंद इतर कशानेच मिळत नाही. घरामध्ये परस्पर प्रीतीचे, अधीनतेचे वातावरण असले की त्यातून वाढीच चालना मिळते आणि पती व पत्नी या दोघांनाही देवाच्या इच्छेप्रमाणे चालून त्यांच्याविषयीचा त्यांचा संकल्प पूर्ण करता येतो. ओके. आणि जर ख्रिस्ती पत्नी प्रभूमध्ये असते तर या सबबीखाली कोणी स्वार्थी स्वतंत्र मिळू शकत नाही.
खरे पाहता आज्ञापालन करून पतीच्या अधीन राहावे हे विशेष महत्त्वाचे आहे. येशू ख्रिस्तामध्ये स्त्री व पुरुष असा भेद नाही हे खरे आहे. गलतीकरास पत्र 3 अध्याय 28 वचन. तरी आनंदाने अधीन राहणे हे पत्नी येशू ख्रिस्ताची आहे याचे गमक आहे. तथापि आपल्या पत्नीवर प्रीती करणे ही पतीची जबाबदारी आहे. कोण कोण करते प्रीती आपल्या पत्नीवर सांगा बरं. सगळेच करतात का? नाही, मी करत नाही. हो बरोबर, नक्कीच. माझं लग्न झालं नाही अजून. पुन्हा एकदा सांगतो आहे का? तथापि आपल्या पत्नीवर प्रीती करणे ही पतीची जबाबदारी आहे. येथे प्रीती या अर्थी अगापे हा शब्द घेतला आहे. अगापे म्हणजे हिब्रू शब्द आहे हा. अगापे म्हणजे निस्वार्थी, निरपेक्ष, सेवाभावी प्रीती. ख्रिस्त मंडळीवर अशीच प्रीती करतो. विवाहाचा वैवाहिक स्थितीचा आरंभ सर्वसाधारण मानवी रोमांचक प्रेमाने झाला, तरी पुढे या प्रेमाचे रूपांतर आध्यात्मिक अगापे प्रीतीमध्ये झालेच पाहिजे. राईट? ही प्रीती फक्त देवाकडून येते. इफिसकरास पत्र 5 अध्याय 18 वचन. या समांतर शास्त्र भागात ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी प्रीती पतीने पत्नीवर करावी हे पौलाने स्पष्टपणे सांगितले आहे. येशू ख्रिस्ताने मंडळीसाठी आपले सर्व काही दिले. तो स्वस्थ होऊन स्वच्छेने आमच्यासाठी मरण पावला. देणग्या, उंची वस्त्रे, गोड मधुर भाषणे नव्हे, तर पत्नीच्या सुखासाठी, कल्याणासाठी समर्पित व्रतीने घेतलेली काळजी, आस्था यातूनच पतीचे तिच्यावर प्रेमाचे मोजमाप होते. घरी जाऊन कोणी विचारू नका आपल्या पतीला की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तुम्हाला जर पाहायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कोणत्या? देणग्या, उंची वस्त्रे, गोड मधुर भाषणे नव्हे, तर पत्नीच्या सुखासाठी, कल्याणासाठी समर्पित व्रतीने घेतलेली काळजी, आस्था यातूनच पतीचे तिच्यावर प्रेमाचे मोजमाप होते. यातूनच कळते की आपला पती पत्नीवर किती प्रेम करतो. देवाच्या प्रिय संतगणांनो, पौलाने नवऱ्यासाठी खास इशारा दिला आहे. खास इशारा दिलेला आहे. तो म्हणतो की निष्ठुरतेने वागू नका. कलोस्यकरास पत्र 3 अध्याय 19 वचनामध्ये तो म्हणतो की निष्ठुरतेने वागू नका. पत्नीने काही केले म्हणून किंवा केले नाही म्हणून कोणत्याही कारणाने पतीने तिच्याविषयी मनात अडी आकस धरू नये. तिच्याशी कधी कपटाने वागू नये. घरात कडूपणाचे मूळ अंकुरले की संसारात विषवल्ली फोफावून लावते आणि शैतानाला शिरकाव करण्यास वाव मिळतो. इब्रिकरास पत्र 12 अध्याय 15 वचन. इफिसकरास 4 अध्याय 31 वचन. इफिस पहिला आहे इब्रिकरास पत्र 12 अध्याय 15 वचन. नंतर आहे इफिस 4 अध्याय 31 वचन. ख्रिस्ती पतीने व पत्नीने परस्पराशी मोकळेपणाने निष्कपटपणे वागावे. त्यांनी प्रामाणिकपणे एकमेकांसमोर आपले मन मोकळे करावे. त्यांनी आपल्या भावना लपवून ठेवू नयेत. एकमेकांशी खोटे बोलू नये. प्रीतीत सत्य बोलावे. सत्याला धरून राहावे. इफिसकरास पत्र 4 अध्याय 15 वचन.
हा कौटुंबिक भांडण मतभेद मिटवण्याचा उत्तम मार्ग आहे. रागात असताना दिवस मावळू न देणे, सकाळचा राग संध्याकाळपर्यंत घुसमत न ठेवणे. इपिस्करास पत्र 4 अध्याय 36 वचन. असे शहाणपणाचे धोरण ठेवल्यास कुटुंबात सुख आणि समाधान नांदेल. राईट, समजते तुम्हाला? ओके. समजत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही समजत असेल तर काही उपयोग नाही. माझं काय आहे, मला सांगून मोकळं व्हायचं आहे. ओके, त्यासाठी म्हणतो लक्ष असू द्या, पॉईंटवर लक्ष असू द्या, वचनावर लक्ष असू द्या. चला उडूया पुढे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आपल्या पत्नीवर खरी प्रीती करणारा पती तिच्याशी कठोरपणे वागणार नाही. घरात हेकटपणे आपले तेच खरे करणार नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती बडाई मारीत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत बिलकुल नाही, उपकार स्मरत नाही. 1 कोरिन्थिकरास पत्र 13 अध्याय 4 ते 5 वचन. आपल्यावर प्रीती करणाऱ्या पतीच्या अधीन राहण्यात पत्नीला कोणतीच अडचण नसते. पती आपले काहीही अहित करणार नाही. जे करेल ते सर्व हिताचेच असेल याची तिला पुरी खात्री असते. कोणाला? पत्नीला. पतीने पत्नीसाठी केलेल्या त्यागातून त्याची तिच्यावरील प्रीती दिसून येते आणि पत्नीची पतीवरील प्रीती त्याच्याविषयी अधीन राहण्यातून दिसते. जेथे या प्रकारचे समर्पण, त्याग व अधीनता आहे तेथे प्रीतीचे वातावरण असते व तेथेच सुखी कुटुंब, सुखी घर असते. ओके, समजते? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. व्हेरी गुड. या राईट. तुम्ही हा ना सुखी? हा, ओके, बरोबर, सगळे आहेत, बरोबर, सगळ्यांचा आदेश तुम्हाला. ओके ओके, थँक्यू 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 सो मच. विवाहानंतर सुखी संसार आपोआप होत नाही, हे लक्षात असू द्या. विवाहानंतर सुखी संसार आपोआप होत नाही. त्यासाठी सतत कार्य करणे आवश्यक आहे, सतत झटणे आवश्यक आहे. ख्रिस्ताला सादर होऊन समर्पित वृत्तीने आचरण ठेवले तर परस्पराच्या अधीन राहण्यात, एकमेकांची सेवा करण्यात कोणतीच अडचण येणार नाही. तर सुखी कुटुंबासाठी बायबलचं जर ज्ञान नसेल, पवित्र शास्त्राचं जर ज्ञान नसेल, नवरदेवाला किंवा नवरा आणि नवरीला किंवा पती आणि पत्नीला, तर त्यांना कसे कळेल की पत्नी आणि पतीविषयी बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे? जर ते धर्मशास्त्राशी, पवित्र शास्त्राशी जुळून राहतील तर ते सुखी संसारामध्ये आपला ठसा जो आहे तो उमटून ठेवतील. पण यात स्वार्थ आला की मग कलह, भांडणे व फुटी आल्याच. मनात, अंतकरणात कटुता असेल तर घरातही कलह, अडचण येणार, यात शंका नाहीच. प्रीती करणाऱ्यास अधीन राहण्यास आवश्यक ती शक्ती कुठून मिळते? अर्थातच प्रभूपासून, पवित्र शास्त्रातून. पूर्वी सांगितलेली कृपेची वस्त्रे आपण धारण केली असतील, कलेस्यकरास पत्र 3 अध्याय 5 ते 14 वचन, आणि आपली अंतकरणे ख्रिस्ताच्या शांतीने आणि ख्रिस्ताच्या वचनाने ओतप्रोत भरलेली असतील तर घरातील आनंद व सुखशांती यामध्ये आपण अधिकच भर घालू. आपण प्रथम ख्रिस्ताला, मग दुसऱ्यांना आणि सर्वात शेवटी स्वतःला संतोष देण्यास झटतो.
तर आपले कुटुंब स्थिर आध्यात्मिक पायावर उभारले जाईल. हालेलुया. कलेस्यकरास पत्र 3 अध्याय 20 ते 21 वचन. या ख्रिस्ती ग्रहामध्ये मुले मुली होतीच. पौलाने आपल्या या पत्रात त्यांनाही हितबोध केला आहे. मुले जन्मास येणे ही विवाहाची सर्वसाधारण फलश्रुती आहे. प्रीती व अधीनता यांच्या रम्य वातावरणात ख्रिस्ती कुटुंबात जन्मणारी मुले खरोखरी धन्य आहेत. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, ही आज्ञा देवाने आपल्याला आद्य मातापित्यांना दिली होती. उत्पत्ती या अध्यायामध्ये, उत्पत्ती 1 अध्याय 24 वचनामध्ये तुम्हाला माहीत असेल. आणि मनुष्याने पाप करण्यापूर्वी ही आज्ञा दिली होती. वैवाहिक जीवन, वैवाहिक संबंध आणि मुलांना जन्म देणे यात पाप काहीच नाही. हे सर्व देवाने मनुष्यावर सोपविलेल्या जबाबदारीचा एक भागच आहे. मुलांना जन्म देणे, त्यांचे पालनपोषण करणे, त्यातून पती आणि पत्नी देवाच्या निर्मिती कार्यात सहभागी होतात. मुलांच्या हक्काबाबत आजकाल खूप काही बोलले जाते, लिहिले जाते आणि मुलांचे म्हणून काही हक्क आहेत. जन्मास येण्याचा हक्क हा यापैकीच एक आहे. समर्पित ख्रिस्ती ग्रहात जन्म घेण्याचा त्यांना आणखीन एक हक्क आहे. ते त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवले जाते. इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 4 वचन. ओके. त्यांना सात्विक सदाचरणी आईबाप असण्याचा हक्क आहे. ते त्यांना देवाचे वचन शिकवतील, प्रीतीने शिस्त लावतील. एक छोटंसं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो मी. जॉन एच स्टॉर्की हा एक अतिरेकी ब्रिटिश गुन्हेगार होता. एका पुस्तकामध्ये वाचलं होतं मी, जॉयस मेरीच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं.